नमस्कार, मी प्रितेश पटेल. पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची आज 27 जानेवारी 2026 रोजी 75वी जयंती आहे. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1951 रोजी झाला होता. धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे हे ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायासाठी झटणाऱ्या गोरगरिबांचे शिवसेनेचे प्रमुख आधारस्तंभ होते. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती मागील वास्तू छोटासा दवाखाना आहे. तो पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील रश्मी नर्सिंग होम आहे. आता तुम्ही म्हणत असाल की या नर्सिंग होमचा आणि आनंद दिघे यांचा काय संबंध, तर या वास्तूचा ऐतिहासिक संबंध आहे. आज धर्मवीर आनंद दिघे यांची जन्मजयंती निमित्त धर्मवीरांची आठवण करून देणारी या वास्तूला देखील 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वास्तूचे उद्घाटन स्वतः धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी आपल्या हस्ते केले होते. या रश्मी नर्सिंग होमचे डॉक्टर दीपक निकवाडे हे त्या काळी या परिसरातले पहिले शिवसैनिक ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे पदस्पर्श या वाडा तालुक्यातील कुडूस येथे अनेक वेळा लावले. आज त्याच जन्मजयंती निमित्त धर्मवीर आनंद दिघे यांचा येथील असलेला इतिहास आणि काही व्हिडिओ फोटो आपल्या समोर या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि त्यावेळी आणि आजही हे दवाखाना चालवणारे डॉक्टर दीपक निकवाडे यांची विशेष मुलाखत पूर्ण पहा. नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मगाशी उल्लेख केला होता की आज धर्मवीर आनंद दिघे यांची जन्मजयंती आहे आणि याच दिवशी या ठिकाणी आपण एक विशेष मुलाखत आपण आयोजित केलेली आहे. डॉक्टर दीपक रामदास निकवाडे यांचं या मुलाखतीत स्वागत आहे. विशेष म्हणजे वाडा तालुका हा पालघर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका आहे. खूप ऐतिहासिक या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि धर्मवीर आनंद दिघे याच वाडा तालुक्यातील कुडूस येथे त्यांचं जास्त प्रेम होतं. आणि हे विशेष प्रेम म्हणजे या ठिकाणी असलेले दीपक निकवाडे असतील, डॉक्टर दीपक निकवाडे, त्याचबरोबर भगवान चौधरी असतील जे माजी उपसरपंच कुडूसचे राहिलेले आहेत, त्याचप्रकारे शिवसैनिक असतील, प्रकाश पाटील असतील, अनेक इथे शिवसैनिक जे तयार झाले होते त्यांच्या तालमीत. त्यापैकी एक डॉक्टर दीपक रामदास निकवाडे आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने या वाडा तालुक्यात शिवसेना आणली आणि त्यांनी हे कार्य वाढवलं या शिवसेनेचं. आता ते स्वतंत्र म्हणजे आपला व्यवसाय चालवत आहेत, दवाखाना आहे त्यांचा. मात्र त्या दवाखान्याचे जे उद्घाटन झालं होतं हे उद्घाटन आज 40 वर्षापूर्वी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हस्ते झालं होतं. याचा खूप मोठा इतिहास आहे. त्यांचं बंगल्याचा देखील इतिहास हे या ठिकाणी उद्घाटन झालं होतं त्यांच्या हस्ते. आपण जाणून घेऊया. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आज तुमची एक विशेष मुलाखत आयोजित केलेली आहे की धर्मवीर आनंद दिघे यांचा खूप सारा इतिहास वाडा तालुक्यातल्या या कुडूस नगरीमधला आहे. त्यांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेले होते. अनेक वेळा तुमचे एकदम जवळचे संबंध असलेली व्यक्ती. आणि काय सांगाल धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल? सर्वप्रथम साहेबांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करतोय. साहेबांमुळेच आम्ही घडलो. साहेबांनी आम्हाला खूप त्यांच्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला इथपर्यंत आणून ठेवलं. दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु दर 27 तारखेला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची आठवण तर येतेच. त्याचबरोबर रोज आम्ही आठवण त्याची करतच असतो. दवाखान्यामध्ये बघितलं ते पण माझ्यात साहेबांचा फोटो माझ्यासमोरच आहे. साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे 1985 साली जेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला पहिले मी इंटर्नशिपला होतो, त्याच्यानंतर मी माझं स्वतःचा दवाखाना इथे चालू करायचा. या संदर्भामध्ये मी कुडूस एकदम अगदी छोटं गाव होतं, काय एक 800-900 वस्तीचं गाव असेल, आणि मी माझ्या स्वतःच्या गावातच दवाखाना चालू करायचं ठरवलं. आणि त्यावेळेस काही एवढं काही हे नव्हतं. साहेबांना मी पहिले जाऊन भेटलो, एवढं काय आमचं हे नव्हतं. साहेबांच्या जाऊन भेटलो, साहेब मला असं असं करायचं आहे. तर त्या साहेबांनी मला सांगितलं का ठीक आहे, मी स्वतः येईल तुझ्या दवाखान्याच्या ओपनिंगला. आणि माझं 1985 7 जुलै 1985 रोजी दवाखान्याचं माझं उद्घाटन झालं. त्यावेळेला साहेब स्वतः आले, त्यांनी फीत कापली. आज 7 जुलै 2025ला याला 40 वर्ष पूर्ण झाले. आणि मी तेच समजतो की माझं भाग्य आहे की साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहत आता साहेबांनी माझा ठेवला, त्याच्यामुळं मी या इतकी प्रगती करू शकलो. त्यानंतर 1997 साली मी इथं अगदी साहेबांच्या आशीर्वादाप्रमाणे भरभराट चालू झाली. दवाखाना पण अगदी व्यवस्थितरित्या गरीब लोकांची सेवा करणे, हे करणे
80% समाजकारणाचा साहेबांचा जो वसा होता तो आम्ही पुढे चालू ठेवला. आणि त्याच्यानंतर 1997 साली मी माझ्या इथं बंगल्याचं उद्घाटनासाठी सुद्धा साहेब या ठिकाणी 14 मे 1997 रोजी साहेबांनी आपण ह्या वास्तूत बसलो, या वास्तूचं याच ठिकाणचं उद्घाटन दिघे साहेबांच्या हस्ते झालं. म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा एका महान व्यक्तींच्या हस्ते दवाखान्याचं आणि तुमच्या बंगल्याचं जे वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन झालं होतं, त्यांच्या हस्ते आले होते आणि तुमचे खूप जवळचे संबंध होते. अशी माहिती आहे की ज्यावेळेस वाडा तालुक्यात शिवसेना म्हणजे नव्हती एक रुजवली, तर ती तुम्ही आणि दिघे साहेबांच्या सोबत जे म्हणजे इथे अनेक कार्यकर्ते जे घडलेले आहेत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये, तर त्यावेळेसचं वातावरण कसं होतं? कसं त्यावेळेला शिवसेनेचं एवढं आपल्या भागामध्ये प्रस्थ नव्हतं. सिटीमध्ये ठाणा, मुंबई या ठिकाणी जास्त करून शिवसेनेचं प्रस्थ होतं आणि छोट्या आपल्या गावांमध्ये शाखांचं वगैरे असं उद्घाटन काही एवढं झालेलं नव्हतं. पण त्यावेळेस आम्ही साहेबांनी उद्घाटन केल्यानंतर माझ्या दवाखान्यातच 85 साली मी आता स्वर्गीय आपले भगवान चौधरी होते, त्यानंतर प्रकाश पाटील शाखा प्रमुख वगैरे, त्यानंतर धनंजय प्राध्यापक पष्टे, हे आम्ही सर्वांनी मिळून साहेबांना सांगून आम्ही या भागामध्ये रोजच्या मीटिंग घेऊन त्याच्यानंतर प्रत्येक गावागावात जाऊन आणि ब्लड डोनेशन कॅम्प, हेल्थ कॅम्प, आय चेकअप कॅम्प अशा अनेक प्रकारचे शैक्षणिक वया वाटणे वगैरे हे उपक्रम आम्ही प्रत्येक ठिकाणी चालू केले आणि त्याच्यामुळे ते इतकं संपूर्ण प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा इथं झाली. स्वर्गीय भगवान चौधरी मग तालुका प्रमुख झाले, प्राध्यापक धनंजय पष्टे विभाग प्रमुख झाले, प्रकाश पाटील आपले प्रकाशराव पाटील ते शाखा प्रमुख झाले आणि मी संपर्क प्रमुख म्हणून होतो. आणि त्यामध्ये आम्ही नंतर मग एवढं प्रस्थ वाढवलं की कंपन्या 1995ला MIDC आली आणि कंपन्यामध्ये मग कामगारांचे प्रश्न, त्याच्यानंतर काही असेल बाकीच्या अडचणी त्यांच्या सुटका वगैरे करतात त्या आम्ही संपूर्ण साहेबांच्या मदतीने ते आम्ही सॉल्व्ह केलं. त्यावेळेला सरकारसुद्धा शिवसेनेचंच होतं 1995 ते 2000 सालापर्यंत. त्यावेळेला त्याचा पण फायदा घेऊन आम्ही इथं बरेचशा लोकांना कंपनीमध्ये लावणे, उनिरा झालं, त्यात क्रश कंपनी होती, ACL पॅकेजिंग होती, याच्यामध्ये आमच्या साहेबांच्या संघटना होत्या. ज्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेब कुडूसमध्ये पहिल्यांदा आले होते त्यावेळेस मला वाटतं की सोशल मीडिया एवढी ॲक्टिव्ह तर नव्हतीच आणि एक फोटोग्राफर आपण म्हणजे जे फोटो छायाचित्र जे आपण काढायचो साधे कॅमेरे असायचे. आजही तुमच्याकडे अनेक ऐतिहासिक फोटो आहेत तुमच्याकडे, काय सांगाल त्या फोटोंची आठवण? साहेबांच्या ज्यावेळेला उद्घाटनाला आले होते साहेब आणि त्याच्यानंतर मला वाटतं ॲडव्होकेट प्रमोद पाटील होते, गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष होते, ते आणि दिघे साहेब दोघं या ठिकाणी उद्घाटनाला आले. त्यावेळेसच्या कॅमेरामध्ये काढलेले फोटो जे रील आपण धुवून आणायचं ते करायचं तेच त्या मेमरी माझ्याकडे आहेत, त्या मी तुम्हाला पण देईल, तुम्ही टाकू शकता. नक्कीच आपल्या पालघर न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांना म्हणजे जे पालघर जिल्ह्यातले राहणारे, संपूर्ण महाराष्ट्रात राहणारे, त्यांचे जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे मानणारे वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही एक हे उपक्रम आपल्या माध्यमातून नक्कीच करू. तुझ्या माध्यमातून हे होतच असते आणि हे झालं तर अजून सुद्धा चांगलं आहे. 97ला पण ज्यावेळेला बंगल्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस सुद्धा एवढं काय सोशल मीडिया ॲक्टिव्ह नव्हता, त्यात व्हिडिओ शूटिंग वगैरे नव्हते. आता प्रत्येकाकडे कॅमेरे आहे, हे फोन आहेत, आयफोन आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही ठिकाणी शूटिंग होते. पण त्यावेळेला अगदी दुर्मिळ असं होतं शूटिंग, म्हणजे मोठ्या कॅमेऱ्याच्या शूटिंग असायच्या. ती शूटिंगसुद्धा माझ्याकडे आहे. साहेबांचं संपूर्ण माझ्याकडे इथं जे वास्तुशांतीला आले ते उद्घाटनाचे संपूर्ण त्यांच्या जास्त पीत कापणे, बंगल्याचं नावाचं ओपनिंग करणे, त्यात आतमध्ये पूजेचं दर्शन घेणे, त्याच्यानंतर सर्वांशी मनोमिलन करणे, बोलणे, हे सर्व ते याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं. साहेबांचा खूप असं एक दरारा होता त्या काळी. साहेब ज्या ठिकाणी जाणार तिथलं वातावरण एकदम म्हणजे काय म्हणत त्याला कडक व्हायचं. त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात खळबळ उडायची की आज आनंद दिघे साहेब येत आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील व्हायची. तर त्या काळातला असं काही एखादा प्रसंग आहे का दिघे साहेबांच्या बाबतीत इथे कुडूसमध्ये घडलेला? आहे. साहेब ज्या वेळेला इथे यायचे त्यावेळेला प्रथम मला इन्फॉर्मेशन द्यायचे. तेव्हा साहेबांना आपल्याकडं लँडलाईन होता, लँडलाईन 90च्या पुढे लँडलाईन आपल्याकडं आलं, तेव्हा एक माझ्याकडे सुद्धा होतं. त्या लँडलाईन होती आणि साहेबांकडे पण तिकडे पण लँडलाईनच होतं, मोबाईलचा काही इतका जमा नव्हता. तर त्यावेळेला साहेब लँडलाईनमधून फोन करायचे का आम्ही येतोय, आणि मग येतोय बोलल्यावरती साहेब जर 4ला सांगितलंय तर 4ला येतील असं नाही, साहेब कधीही येतील.
मग ते दुपारचे 4 जरी असले तर ते रात्रीच्या पहाटेच्या 4ला सुद्धा येत असं असं कित्येक वेळा झालेलं आहे. पण तू एक होतं की साहेबांचं एवढं इथे आपल्या पालघर ठाणे जिल्हा होता त्यावेळेस, ठाणे जिल्हा आणि वाडा तालुक्यामध्ये एवढं प्रेम होतं त्यांचं की इथे ते प्रत्येक वेळेला आले तर प्रत्येक वेळेला माझ्याकडे इथे येणार, इथं दवाखान्यामध्ये बसणार, आम्ही सगळ्यांना बोलून घ्यायचो. भगवान चौधरी, प्राध्यापक पष्टे, त्यानंतर प्रकाश पाटील, त्या राजेंद्र शेट्टे वगैरे आम्ही सगळे यायचो. आणि सगळे आल्यानंतर सगळं विचारणं होतं. साहेब जोपर्यंत आहे तिथपर्यंत सर्व असायचे इथे. त्यानंतर कुठं काय जायचं असेल, कुठे व्हिजिट शाखेला करायची असेल तर साहेब स्वतः आमच्याबरोबर यायचे आणि आम्ही व्हिजिट करायचो. म्हणजे साहेबांच्या सोबत तुम्हाला खूप वेळ असं, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला चांगलं त्यावेळेस वेळ मिळाला. परंतु साहेबांचं ज्यावेळेस आकस्मिक निधन झालं, अतिशय जीवाला लागणारा, संपूर्ण शिवसेनेच्या नव्हेच फक्त शिवसेनेकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक जीवाला लागणारा हा एक प्रसंग होता. काय तुमच्या भावना त्यावेळेसच्या असल्या? कसं आहे, साहेबांच्या बरोबर खूप काम करायची संधी मिळाली. मलंगड मुक्ती जेव्हा त्यांनी आव्हान केलं त्यावेळेला आम्ही इथून कुडूसून जवळजवळ 30 ते 35 आपल्या जीप्स, आम्ही त्यावेळेस जीप असायच्या, जीप घेऊन आम्ही मलंगड मुक्तीसाठी जायचो. आणि साहेबांच्या प्रत्येक वेळेस आम्ही साहेबांच्या बरोबर असायचो. साहेब जेव्हा पायथ्याशी असायचे, पायथ्याच्या बरोबर जेव्हा साहेबांची जेव्हा वरती जायचे त्यावेळेला आम्ही साहेबांच्या बरोबर मलंगमुक्तीच्या मोर्चावर बरोबर सगळ्यात शेवटी आम्ही जायचो. आणि त्यावेळेचा एक क्षण आहे का ज्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही एकदा आकाशी म्हणून होते इथूनचे DSP, त्यांनी मला वाटतं मलंगमुक्तीच्या वेळेस त्यांनी काहीतरी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. त्यावेळेला आम्ही स्वतः प्रत्यक्ष साहेबांना आम्ही कव्हर केलं आम्ही तिथे मलंगगडावरती. आणि अशा या नेत्याचं आणि एक समाजकारणी जे धर्मवीर म्हणून त्यांना पदवी दिली होती, अशा व्यक्तीने जे 2001 साली जी एक्झिट घेतली त्यामुळे आम्ही अक्षरशः पोरके झालो. तर आम्हाला म्हणजे कुठला आधार असा राहिलेला नाही. अगदी आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या फॅमिलीमधल्या, आमच्या कुटुंबामधला एक व्यक्ती गेलं असं आम्हाला वाटलं. आणि योगायोगाचा एक सांगायचं म्हणजे ऑगस्ट 2014 ऑगस्ट 2001 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. 14 ऑगस्ट 2001 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि ही बातमी साहेबांना समजली का डॉक्टरांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. तर साहेबांना कसं जसं वेळ मिळेल तसं साहेब येऊन भेट देऊन जायचे. तर ज्या वेळेला म्हणजे दिवस कार्य होते, मला वाटतं काहीतरी 26 तारखेला काहीतरी दिवस कार्य होतं. आणि त्याच्या डायरीमध्ये नोंद पण झालेली का साहेब डॉक्टरांकडे बसण्यासाठी जाणार आहेत. आणि तसं त्यांनी सगळ्या इकडे साहेबांना इन्फॉर्म पण केलं होतं, मला पण सांगितलं होतं. आणि त्या दिवशी पहाटे 4 वाजता वंदना थिएटरजवळ त्यांच्या बसचा आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आरमाडाचा. आणि बहुतेक लोकांना हे झालं की साहेब कुडूसला जाताना साहेबांचं असा अपघात झाला. आणि नंतर मग साहेब इथं आलेच नाही, ते त्यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट झाले. त्याच्यानंतर मग 2-3 दिवसांनी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण ही सगळी अगदी मनाला अगदी दुःख देणारी घटना घडली. नक्कीच, कारण तुमच्या वडिलांच्या निधनानंतर साहेब तुमच्याकडे बसायला येणार होते त्या दिवशी. आणि त्यांच्या डायरीमध्ये सुद्धा तशी नोंद होती. आणि संपूर्ण म्हणजे कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती होतं की वाडा तालुक्यातील कुडूस येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब त्या दिवशी इथे जाणार होते. परंतु सकाळी पहाटे ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या भेटीसाठी गेले होते आणि तिथून परतताना हा दुर्दैवी अपघात झाला. आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळी माहिती सर्वांनाच आहेच काय घटना घडली. परंतु अतिशय जी घटना घडली ती जीवाला लागणारी होती. पण आपल्या माध्यमातून आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो आता चित्रपट म्हणजे आपण पाहिलं की चित्रपट प्रसिद्ध झाला होता, तुमच्याकडून काय म्हणजे त्या चित्रपटाबद्दल सांगाल तुम्ही? चित्रपटामध्ये म्हणजे ॲक्च्युली साहेबांचं जे कार्य होतं ते 1, 2, 3 चित्रपट येऊन काहीच त्याच्यामध्ये पूर्ण होणार नाही. साहेबांचं इतकं अफाट कार्य आहे की ते असं कित्येक तास जरी ते चित्रपटात जर झाले तरी सुद्धा साहेबांचं काम त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही.
आणि एक आहे का साहेबांच्या एक आठवणीचा उजाळा, त्याच्यामुळे थोडंसं काही नवीन पिढी येते बरोबर की ज्यांनी काही कुणी बघितलेलं नाही, दिघे साहेब कोण होते फक्त ऐकून आहेत, बरोबर. बाळासाहेब कोण होते फक्त ऐकून होते, तर त्या लोकांना समजावं याच्यासाठी तर चित्रपटाची निर्मिती झाली, ते सुद्धा चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना ज्यांनी कधी बघितलंच नाही, कधी साहेबांकडे भेटलेच नाही, आता धुळे जिल्हा वगैरे या ठिकाणी बरेचशा लोकांना साहेब फक्त माहीत होतं नाव, भेटी झाल्या नव्हत्या. पण भेटी झाल्या नव्हत्या, पण त्या लोकांना सुद्धा साहेबांचं काम कसं होतं ते साहेबांना माहीत बरोबर. बरोबर. म्हणजे त्या काळाची शिवसेना हां, आणि आत्ताची असलेली ही राजकीय परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे. हो. आणि म्हणजे अस्सल तालमीत घडलेले बाळासाहेबांचे म्हणजे असतील आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते असतील. हो. आणि आताच्या ह्या ज्या परिस्थिती राजकीय चालू आहेत, तुम्ही काय संदेश देणार या माध्यमातून आजच्या या दिवशी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त? कसं आहे, दिघे साहेब जर असते तर ही आता जी घटना सध्या झालेली आहे, जे आपण बघतोय आपल्या डोळ्यासमोर, 2 शकलं शिवसेनेची झाली, वेगळे झाले, हे झाले, हे असला प्रकार काहीच घडला नसता. कारण साहेबांची शिस्त एवढी होती की साहेबांना ते अशा गोष्टी कुठे जमतच नव्हत्या, आणि त्याच्या याच्यामुळे ही घटना घडू शकली नसती. चुकीला माफी नाही. नाहीच. आणि आम्ही आमच्या समोर बघितलेलं आहे का कित्येक तरी नगरसेवकांना ते समोर उभे करून त्यांची हजेरी घेत होते, एवढे त्यांना घाबरायचे. इथे सुद्धा कुरुसला आले होते, आम्ही बसलो होते, पण कोणी उभं राहायचे तर साहेबांसमोर कोणाची डेअरिंग नसायची, साहेबांशी बोलायची कोणाची हिंमत नसायची, असे साहेबांचे होते. त्याच्यामुळे ही घटना घडली नसते. पण आता हे झालं तर त्याला काय पर्याय नाही त्याला. आता फक्त एवढंच आहे का जे काय झालं ते व्यवस्थित झालेलं नाही. जे 2 शकलं झाली त्याच्यामुळं मराठी माणसाचं आणि याचं आणि या ठाणे जिल्ह्याचं ते पालकत्व आहे, हे पालकत्व संपूर्ण हिरावून गेलेलं आहे. तर नक्कीच आपण पाहिलंय की आजच्या या मुलाखतीमध्ये डॉक्टर दीपक निकवाडे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. जी शिवसेना त्यावेळेस होती आणि आजची परिस्थिती, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यावरती आजही तसंच प्रेम आहे आणि तेवढ्याच ताकदीने सर्व त्यांना मानणारा वर्ग देखील आहे. आणि आज आपल्या या विशेष मुलाखतीनंतर आपल्या याच चॅनलवरती डॉक्टर दीपक निकवाडे यांच्याकडील काही जे दुर्मिळ फोटो आहेत, ऐतिहासिक फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, ते आपल्याला पाहायला निश्चितच मिळतील. आपण पुढे जरूर पहा. धन्यवाद. नमस्कार.